नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय संविधान यावर महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, भारतीय संविधान या टॉपिकवर कोणतीही परीक्षा असो यावरती प्रश्न येतातच, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949। तर मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला। पुढचा प्रश्न, भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? तर 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले किंवा लागू झाले। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेण्यात आले? तर आयर्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज आयर्लंड या देशाकडून घेण्यात आले आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? तर इंग्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो, इंग्लंड या देशाचे संविधान हे पूर्णतः लिखित नाही। तर पहा पुढचा प्रश्न, मूळ संविधानात एकूण किती कलमांचा म्हणजेच आर्टिकलचा समावेश आहे? तर भारताच्या मूळ संविधानामध्ये एकूण 395 इतक्या कलमांचा समावेश आहे। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आली? तर दक्षिण आफ्रिका या देशाकडून भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्तीची पद्धत घेण्यात आली आहे। पुढचा प्रश्न, भारतीय घटना समिती कोणत्या वर्षात अस्तित्वात आली? तर 1946 रोजी भारतीय घटना समिती ही अस्तित्वात आली। तर पहा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला? तर याचं योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949। 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा म्हणजेच प्रस्तावना मंजूर केली होती। तर पहा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे सच्चिदानंद सिन्हा। सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष होते। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष होते। पाहूयात पुढचा प्रश्न, घटनेच्या मसुदा समितीचे म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। तर पहा पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 29 ऑगस्ट 1947 या दिवशी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती। तर पाहूयात पुढचा प्रश्न, घटनेचा सरनामा कोणी लिहिला? तर याचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू। आणि सरनामा म्हणजेच काय? तर घटनेची प्रस्तावना। तर पहा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास कधी संमती दिली? तर योग्य उत्तर आहे 22 जुलै 1947। तर या दिवशी राज्यघटनेने राष्ट्रध्वजास संमती दिली। तर पहा पुढचा प्रश्न, भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? तर भारत हे धर्मनिरपेक्ष, समाजवादी, गणराज्य, प्रजासत्ताक, लोकशाहीवादी राष्ट्र आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न, 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे किंवा आली होती? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती। तर पहा पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींना कोणत्या पद्धतीने त्यांच्या पदावरून दूर करता येऊ शकते? तर महाभियोग या पद्धतीने राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करता येऊ शकते। तर पाहूयात पुढचा प्रश्न, महाभियोगाची सुरुवात कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 61। तर कलम 61 नुसार महाभियोगाची सुरुवात करण्यात आली आहे। तर पुढचा प्रश्न, घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते? तर विधानसभा हे घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह आहे। पुढचा प्रश्न, मूळ संविधानामध्ये एकूण किती कलमांचा समावेश करण्यात आला होता? तर याचं योग्य उत्तर आहे 395। तर मूळ संविधानात एकूण 395 म्हणजेच 395 आर्टिकल्स आहेत। पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात
पहिली घटना दुरुस्ती केव्हा करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे 1951. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर मित्रांनो, आपल्या भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. पुढचा प्रश्न, संविधानामध्ये सुरुवातीला एकूण किती परिशिष्टाचा समावेश आहे? तर उत्तर आहे 8 आणि आता संविधानामध्ये एकूण 12 भाग म्हणजेच 12 परिशिष्ट आहेत. पुढचा प्रश्न, संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी देशभरात संविधान दिवस साजरा केला जातो. तर पहा पुढचा प्रश्न, संपत्तीचा हक्क कोणत्या वर्षी मूलभूत हक्कातून म्हणजेच फंडामेंटल राईट्स मधून वगळण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे 1978. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाने नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 6. तर पहा पुढचा प्रश्न, भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्काशी संबंधित कोणती कलमे आहेत? तर कलम 12 ते कलम 35 ही कलमे मूलभूत हक्काशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, संविधानामध्ये पंचवार्षिक योजना म्हणजेच 5 इयर्स प्लॅन ही पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर रूस म्हणजेच रशिया या देशाकडून संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत घेतलेली आहे. तर पाहूयात पुढचा प्रश्न, संविधानामध्ये मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. तर अमेरिका या देशाकडून संविधानामध्ये मूलभूत हक्क घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर राष्ट्रपती हे भारताचे घटनात्मक प्रमुख असतात. तर पहा पुढचा प्रश्न, भारतीय संविधान बनवण्यासाठी किती कालावधी लागला? तर भारतीय संविधान बनवण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. तर पाहूयात पुढचा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हणजेच सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतात? तर आर्टिकल 32 म्हणजेच कलम 32 ला सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधानाचा आत्मा असे म्हणतात. तर पाहूयात पुढचा प्रश्न, घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे 11. घटना समितीच्या एकूण 11 उपसमित्या होत्या. तर पहा पुढचा प्रश्न, घटना समितीचे एकूण किती अधिवेशन घेण्यात आले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 5. पुढचा प्रश्न, घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता? तर याचं योग्य उत्तर आहे 7. पुढचा प्रश्न, राज्यघटनेमध्ये एकूण किती सूची आहेत? तर उत्तर आहे 3. तर पहा पुढचा प्रश्न, संविधानाने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितले आहे? तर उत्तर आहे प्रजासत्ताक दिन या दिवशी. तर पहा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेने भारताचे वर्णन कसे केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे युनियन ऑफ स्टेट्स. युनियन ऑफ स्टेट्स म्हणजेच राज्यांचा संघ. तर राज्यांचा संघ असे भारताचे राज्यघटनेमध्ये वर्णन केलेले आहे. तर पहा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत भारतासाठी कोणत्या प्रकारचे सरकार उपलब्ध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सांसदीय पद्धतीचे सरकार हे भारतीय राज्यघटनेमध्ये उपलब्ध आहे. पुढचा प्रश्न, मिनी संविधान कोणाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. तर 42व्या घटना दुरुस्तीला भारताचे मिनी संविधान असेही म्हणले जाते. तर पहा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार राजकीय शक्तीचा आधार काय आहे? तर भारतीय लोक हे भारतीय राज्यघटनेनुसार राजकीय शक्तीचा आधार आहेत. तर पहा पुढचा प्रश्न, संविधानाचे रक्षक कोणाला बनवले आहे? तर याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे पहिले नागरिक कोण आहेत? तर भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे पहिले नागरिक राष्ट्रपती हे आहेत.